प्रथमतः सर्वांना नमस्कार. आणखी एक पाऊल प्रगतीचे हे ब्रीदवाक्य घेऊन येत आहे. श्री जगदंबा यमाई देवीच्या पदस्पर्शाने आशीर्वादाने पावन झालेल्या या राशीन नगरीत साईदासच्या मल्टीस्टेटच्या 21व्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आपल्याला लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर्वांचे ज्येष्ठ असे भाऊ, तसेच कार्यक्रम ज्यांच्या शुभहस्ते पार पडला असे आमचे आदरणीय पतसंस्था चळवळीचे अध्यक्ष, सर्वांचे आदरस्तंभ काकासाहेब, तसेच व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मला सर्वांचा परिचय नसल्यामुळे सर्व मान्यवर, तसेच आमचे वसंत मामा लोढा, तसेच आपणवर लहान भावासारखे प्रेम करणारे आमचे कडू भाऊ, तसेच राशींचे सर्व ग्रामस्थ, आमचे रावडी फॅक्टरीहून आलेले आप्पांचा सर्व संचालक मंडळ, सर्व सपोर्ट सिस्टीम, तसेच सर्व पत्रकार बांधव, आज आपण साई आदर्शच्या 21व्या शाखेचे उद्घाटन प्रसंगी जमले आहोत. त्याबद्दल मी संस्थेच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानते व सर्वांचे स्वागत करते. तुम्हाला सांगण्यात खूप आनंद वाटतो की आपण 14 वर्षापूर्वी एवढेसे रोपटे लावले होते, त्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. ते केवळ आणि केवळ साध्य झाले तुमच्या या विश्वासाने ते साध्य झाले. असाच विश्वास राशींच्या ग्रामस्थांनी आपणवर टाकावा ही मी आपल्या सर्वांना कळकळीचे हात जोडून विनंती. राशींच्या वैभवात आप्पा कुठेही कमी पडणार नाही. नेहमीच आप्पा सामाजिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात आपलं फुल फुलाची पाकळीचे योगदान करत असतात. त्याचप्रमाणे राशींलाही ते कुठेही कमी पडणार नाही. असो, राशींला आमच्या नंदनबाई म्हणजे आप्पांची मोठी बहीण राशींला आंधळकर परिवारात म्हणजे दर्याप्पा आंधळकर यांना दिलेली आहे. त्यामुळे आप्पांची व राशीनकरांची नाळ अगदी जोडलेलं आहे. ते त्यांचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त आपल्याला एकच खंत आहे की आता आमचे भाऊजी हयात नाही. ती एक खूप मोठी उणी आम्हाला जाणवत आहे. परंतु त्यांचे मोठे पुत्र प्रवीण दादा आंधळकर हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मामांना खूप मोठा सपोर्ट करत आहे. असो, आपण आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी साई आदर्श परिवाराच्या वतीने आपले सर्वांचे स्वागत करते, आभार मानते. धन्यवाद. समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं असा ध्यास घेऊन साई आदर्श परिवार काम करत आहे आणि त्याचीच आज 21वी शाखा आपल्या राशींमध्ये होत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय काका, या साई आदर्श परिवाराचे आदरणीय आप्पा हजारे साहेब, राहुल सोनमाळी साहेब, सहकार खात्याचे अधिकारी मुटकुळे साहेब, सहकार भारतीचे देवकर साहेब आणि सर्वच साई आदर्श परिवारावर प्रेम करणारे सर्वजण. अनेक लोकांना फार बोटांवर मोजणे इतक्या संस्था बंद असतील. जिल्हा परिषद सदस्य तुम्ही पण चेअरमन होते. बोटावर मोजणे इतक्या संस्था बंद असतील, पण तुम्ही जसं म्हटले तेवढा टाक दिसतोय सगळ्यांना. आणि सगळेजण काय म्हणतात, पतसंस्था लई पैसे बुडीते लोकांचे. पण या पतसंस्थामुळं काकांच्या मार्गदर्शनाखाली काय काम करतंय, पतसंस्थेचं काम काय आहे, लोकांना श्रीमंत बनवण्याचं काम ह्या पतसंस्था सहकार खाता करतात. कसं, ज्या लोकांकडे ठेवी ठेवायच्या आणि त्या सुरक्षित करून परत व्याजासह परत द्यायच्या, त्याच्या ठेवीदार श्रीमंत झाला. अनेक ठेवीदार भेटते, कुठं गेलं तर ते सांगते तुमच्यामुळं आमच्या पोरीचं लग्न झालं, कडभाऊ तुमच्यामुळे हे बांगला झाला, कडभाऊ हे तुमच्यामुळं माझी 2 एकर जमीन झाली. म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम या संस्था करत आहेत. दुसरं सक्षम होतं आहे कर्जदार, ज्याची पत नाही त्याची पत निर्माण करण्याचं काम संस्था करत आहेत. म्हणजे त्यांनी जर योग्य पद्धतीने वापर केला तर तोही माणूस गीते पाटील श्रीमंत झाला कर्ज काढून.
अनेक लोक तुम्हाला पण भेटतात, काही नव्हतं पहिले 10,000 दिले आप्पा तुम्ही आम्हाला, 93ला 10,000 दिले, आज त्याला 1 कोटी रुपये देत आहेत त्याच माणसाला. म्हणजे तो सुद्धा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. तिसरा माणूस जर पाहिला तर जे आपल्या संस्थेत कर्मचारी काम करतात, ज्याला कुठंच काम मिळत नाही, अशा लोकांना सोबत घेऊन काम करतो, तर तोही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. अशी ही चळवळ काम करते आणि त्या कामाचा आदरणीय काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय. का या परिवारात जोडलेली माणसं किंवा या सहकारशी जोडलेली जी माणसं आहेत ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत, त्यासाठीच आम्ही सर्वजण काम करत आहोत. या राशीन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी आप्पांना आणि या परिवाराला सर्वांना शुभेच्छा देतो आणि राशीनकरांना पण शब्द देतो. आप्पा काका ही माणसं तुम्हाला माहीत आहे, हे म्हणले आत्ता आले, पण काका आप्पा कोणालाही सोडत नाहीत. हां, इथं सुद्धा कोणत्या तरी पाहुण्यावर एक त्यांनी जप्ती केली, ते म्हणले नाही आमचे पाहुणे, आणि इथं जरी आता आप्पाकडे म्हणले पाहुण्याने वशिला लावला, आप्पा त्यांना काही देणार नाही. ते सोने तारण सोडून काहीच करणार नाही. त्याच्यामुळं बाकीचं काही टेन्शन घ्यायचं नाही. सोने तारण म्हणले इथंच कोणीतरी आलेलं म्हणलं हे गाव चांगलं म्हणे, पाहुण्याला धारायचे म्हणे, पाहुण्याला धारायचे म्हणे, ती जोरात चालणार आहे संस्था. मग मी तेच सांगत होतो, तुमचं भाषण करता करता तुम्ही माझ्या लक्ष द्यायला. तर अशा या शाखेला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद. आजच्या या गोड आणि चांगल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आमचे सर्वांचे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आदरणीय विश्वनाथ भाऊ आंधळकर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांच्याबरोबर आम्ही गेले 30-40 वर्षापासून सहकार चळवळीत पतसंस्था चळवळीत काम करत आहोत, असे आदरणीय काकासाहेब कोयटे आणि कडभाऊ काळे असतील, सर्व वसंतशेठ लोढा, त्याचप्रमाणे पतसंस्था चळवळीतील सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्व समुदाय, प्रत्येक व्यक्तीचं नाम घेण्यात का वेळ घालवण्यापेक्षा संयोजकांनी सूचना केली 2-2 मिनिटात आपला मनोगत व्यक्त करा. मी काही जास्त बोलणार नाही, पण शिवाजीराव कपाळे, आम्ही मान्य विजयराव दादा देशमुखांच्या नेतृत्वाखाली काकासाहेबांच्या अगदी सहवासात पहिल्यापासून पतसंस्था चळवळीत काम करीत आलो. काकांना आठवत असन, आपण महाबळेश्वरला उमेश शेठ सारंगी सहकार आयुक्त यांच्याबरोबर कार्यक्रम केलता. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्राचं नेतृत्व तुम्ही चळवळीचं करताय, पण तुम्ही देशाचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करताल, हे त्यावेळेला उमेश शेठ सारंगीने तुम्हाला सूचना केली ती सहकार आयुक्त, हे माझ्या आजही लक्षात आहे. तरी तुम्ही ही सहकार चळवळ ज्या पद्धतीने वाढवली, जोपासली आणि त्याचाच आदर्श आमचे ज्या कुटुंबाशी, आंधळकर कुटुंब असेल आणि कपाळे कुटुंबाशी गेली 50 वर्ष नाळ जोडलेली आहे, अशा कुटुंबाबरोबर आज हा साई आदर्श परिवार आमच्या राशीन नगरीत येत आहे. आणि यांनी आपला राहुरी परिसर आणि सगळ्या जिल्ह्यात ज्यांच्या 20 शाखा उद्घाटन झालं, त्या शाखा यशस्वीपणे चालवल्यात आहे आणि आता ही शाखा सुद्धा ते अगदी यशस्वीपणे चालवतील. कारण काका शर्ट संपूर्ण पांढरा असला तर त्याच्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, पण त्याच्यावर एक काळा किंवा चिखलाचा थोडासा जरी डाग पडला तरी त्या डागाकडे सगळ्यांचं लक्ष जातं. तरी पतसंस्था चळवळीत आपण शिवाजीराव कपाळेंनी जशी पहिल्यापासून हे केलं तसं कसलाही प्रकारचा डाग या चळवळीला पडू देऊ नका, एवढी सूचना माझी तुम्हाला या निमित्ताने करतो. आणि ही चळवळ तुमची यशस्वीरित्या पार पाडाल आणि ती चळवळ पार पाडण्यासाठी आई जगदंबेच्या नगरीत आमचे राशीनकर तुम्हाला अगदी भरभरून असं सहकार्य करतील. कारण चळवळ चालवायचे म्हणल्यावर सर्व देवकर साहेब कठोर निर्णय घ्यावे लागतील. तुम्ही ऑडिट करताना जे ऑडिटचे सगळे पॉइंट काढता त्याप्रमाणे कठोर निर्णय घ्यावे लागतात, कडक निर्णय ठेवावे लागतात. कारण सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेले निर्णय पतसंस्था चळवळीत उपयोगाला येत नाही. कारण कठोर निर्णय घेतल्यावर ती चळवळ यशस्वीपणे चालवली जाते. हेच उदाहरण काकासाहेबांनी आज आपल्या जिल्ह्याला, महाराष्ट्राला, राज्याला दाखवून दिले आणि शिवाजी अप्पांनी सुद्धा तीच चळवळ पुढे अशाच पद्धतीने चालू ठेवली आणि चालू ठेवतील. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या गावामध्ये भरपूर सोनं आहे, हे गाव जहागिरी गाव आहे, ह्या गावामध्ये भरपूर पैसे आहेत.
पण पैसे काढणारे माणसं लागते या गावामध्ये. फक्त तुमचे आतले जे स्टाफ आहे तो स्टाफ जर हसून खिळून बोलणारा सर्व्हिस देणार असला, तुम्हाला मी सांगतो तुम्ही पुढच्या वर्षी आकडा जाहीर करता की माझे इतके पैसे झाले. तर अशी परिस्थिती, कारण मी ज्या ज्या राष्ट्रीय बँकेच्या लोकांना भेटलो, वरच्या लोकांना शाखा काढण्यासाठी, त्यावेळेस त्याला सगळं सांगितलं तुम्ही आम्हाला कर्ज देऊ नका, पण आमचे पैसे ठेवा, कारण पैसे ठेवायला लाईन लागते म्हणून बँक गर्दी असते, रावसाहेब गर्दी असते. वस्तू खरी दादा खोटं आहे असे राशी नाही. फक्त तुम्ही ते हेरलेलं आहे तर तुम्हाला ते हेरल्याबद्दल तुम्हाला सक्सेसफुल आयसॅप करणार आहे. फक्त तुमचा स्टाफ जो आहे ना तो इथं हसका खेळता, आणि तुम्ही त्यात लिहिले पत्रिकेमध्ये 9:30ला सुरू होणार सोनं तारण, संध्याकाळी 6ला. त्यामुळे टेन्शन नाही. आता सगळ्यापेक्षा टायमिंग तुम्ही चांगलं निवडले. 9:30 म्हणजे सकाळी 10:30ला सुरू होतो 9:30ला, संध्याकाळी 5:30ला सगळं तुम्ही 6ला. म्हणजे शिवाजी आप्पा कपाचे हुशार आहेत फार, आणि काकाचं त्यांना नेतृत्व मार्गदर्शन. त्यामुळं मला खात्री आहे की ही आपली साई आदर्श पतसंस्था आहे ज्यांनी महाराष्ट्रामध्ये नाव कमवलेलं आहे. ते राशींची 21 शाखा चांगली होईल, आणि त्या आपण राशीन करायला सगळ्यांनी बरबाटीला साथ द्यावी. आणि ते पण तुम्हाला सगळ्याला ज्याला गरज त्याला जी गरज आहे ते पार करून त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतील. हे ते या ठिकाणी सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पतसंस्था त्याचबरोबर मल्टीस्टेट की ज्यांची आज राशीमध्ये 21वी 22वी शाखा या ठिकाणी शुभारंभ होत आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या गावचे जावाई, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे माजी चेअरमन, आत्ताचे सध्याचे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष, बरोबर आहे, कालची बातमी कार्यकारी अध्यक्ष. आनंद वाटला. एक सहकार चळवळीमध्ये ज्याचं समीकरण आहे कोपरगाव बरोबर समता, समता बरोबर कोपरगाव, आणि त्याला जोडूनच की काका कोयटे, एक स्वाभिमानी नेतृत्व. सहकार चळवळीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये ज्यांनी सदस्यत्व स्वीकारलं, सहकार चळवळीला प्राधान्य दिलं, असे आपले दाजी उर्फ या गावचे जावई. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे भाऊ, आमचे मार्गदर्शक, पितृतुल्य विश्वनाथ शेठ आंधळकर, उपस्थित बंधू आणि भगिनी. आज सहकार चळवळ फार महत्वाची मानली जाते. या सहकार चळवळीचंच एक अंग आहे पतसंस्था मल्टीस्टेट. पतसंस्थेचं जाळं जर पाहिलं तर दुसऱ्याच्या खिशामध्ये हात टाकणं हा एक विश्वासाचा भाग आहे. पतसंस्था म्हटली, जो माणूस दुसऱ्याच्या खिशामध्ये हात टाकतो, ज्याचा खिसा आहे त्याचा त्या माणसावर विश्वास आहे, असं मी माझं मत मांडतो. अर्थातच शिवाजीरावने फार मोठं धाडस केलं. आम्ही त्याच्या अगोदर सुद्धा एका पाहुण्यांना म्हणलं होतं तुमचं थोडं डायव्हर्शन इकडे घ्या, परंतु त्यांनी धाडस केलं नाही. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आमचे शिवाजीराव, त्यांनी धाडस केलं. त्यांनी धाडस तिकडे जामखेडकडे नेलं. जर इकडे केलं असतं तर अजून एक भर पडली असती, आणि शिवाजीराव तुमच्या अगोदर भर पडली असती. चांगली गोष्ट आहे, कुणीतरी बाजू सांभाळली, राशीनकरावर विश्वास टाकला. परंतु राशीनकर तुमच्यावर विश्वास टाकणारे ठेवीच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून तुमच्यावर राशीनमधली जनता, गोरगरीब जनता तुमच्यावर विश्वास टाकणार आहे. तुम्ही त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, मला या ठिकाणी खात्री आहे. त्याचं कारण आहे की अवघ्या 12 वर्षामध्ये, 12 वर्षाचा काळ म्हणजे आपण अज्ञानाचा काळ समजतो. अज्ञान 12 वर्षामध्ये शिवाजी आप्पांनी फार मोठी प्रगती केली. माझ्या माहितीनुसार 172च्या कोटी, मी वाचलेलं सांगतो, आता वाढल्या कोटी, 172च्या कोटी, जास्त त्यांचं उद्दिष्ट 200कडे आहे. आणि निश्चितच या राशी शाखेच्या माध्यमातून मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो की तुमचं 200चं उद्दिष्ट या ठिकाणी पूर्ण होईल, आणि पूर्ण झाले. आनंदाची गोष्ट, त्याबद्दल मी तुमचं प्रथम अभिनंदन करतो. तर सहकार चळवळीचं तुम्ही एक फार मोठं धाडस या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला या जगदंबेच्या नगरीमध्ये चांगल्या प्रकारचं यश येईल. या ठिकाणी महत्वाचं म्हणजे संस्थेचा जो कर्मचारी असतो हा त्या संस्थेचा पाठीचा कणा असतो. जे संचालक मंडळ असतं ते डोळे असतो, आणि मेंदू जो असतो तो अध्यक्ष, संस्थापक, चेअरमन असतो. कर्मचाऱ्याने जर चांगल्या प्रकारचं काम केलं, एक तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून जर काम केलं, निश्चितच त्या संस्थेची प्रगती होते. ती संस्था प्रगतीकडे वाटचाल करते. त्याचं उदाहरण मी जवळून पाहिलं, आणि ते म्हणजे समता पतसंस्था. समता पतसंस्थेमध्ये सहज कामानिमित्त गेलं, सहज जर गेलं तर त्या ठिकाणचे कर्मचारी इतका रिस्पेक्ट देतात. गरीब येऊ द्या, मोठा येऊ द्या, रिस्पेक्ट फार महत्वाचा आहे. तुम्ही द्या अथवा नका देऊ,
तुम्ही अर्थात तुमच्या नियमावलीप्रमाणेच देणार आहात. नियमावलीप्रमाणे तुमचं कामकाज चालू द्या. आवचा भाव करण्यात मजा नाही. आणि या ठिकाणी शिवाजीरावने जे धाडस केलं, जे राशीनकरावर प्रेम केलं, निश्चितच राशीनकर त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा विश्वास ठेवतील. आई जगदंबेच्या नगरीमध्ये मी एक ग्रामस्थ या नात्याने त्यांचं स्वागत करतो आणि थोडक्यात मी माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय कर्मवीर. धन्यवाद. ग्राहकाच्या सेवेमध्ये सातत्याने एक पाऊल पुढे हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 13-14 वर्षापासून सातत्यानं वाटचाल करणारे आमचा साई आदर्श परिवार आणि या परिवाराच्या माध्यमातून आज आपल्या आई जगदंबेच्या आशीर्वादानं राशीन शाखेचं उद्घाटन सहकारातील पतसंस्था फेडरेशनचे मार्गदर्शक आमच्या साई आदर्श परिवाराचेही मार्गदर्शक काकासाहेब कोटे यांच्या हस्ते संपन्न झालं. ते या ठिकाणी उपस्थित झाले अगदी वेळेत, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान कपाळे परिवाराचे मार्गदर्शक विश्वनाथ भाऊ आंधळकर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी सहकार चळवळीतील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी अगदी वेळेत उपस्थित झाले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचं, त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.